आणि अपयशानंतर पुन्हा जोमानं कामाला लागू, गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त करू. दानवे आणि राशीद मामू विषय संपला, चंद्रकांत खैरे यांनी भावना व्यक्त केल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये काहीसं तणावाचं वातावरण असल्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया समोर येत होत्या दोन्ही नेत्यांकडून. मात्र आता निवडणुका संपलेल्या आहेत, त्यामुळे हे विषयही संपलेत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महत्त्वाचे नेते. मनपा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला जो आहे तो मोठा पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत. खैरे साहेब, काय सांगाल? शिवसेनेला मोठं अपयश जे आहे तेच म्हणावं लागेल. मी दुःखी आहे, कारण आमचे फक्त 6 नगरसेवक निवडून आले आणि जे पूर्वी आम्ही महापौरपद इथपर्यंत घेईपर्यंत आमचे मतं यायचे, पण नाही झालं. आता तसं बऱ्याच ठिकाणी झालं, कारण एकतर काय झालं की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट असेल, त्यांनी कोट्यवधी रुपये वाटले आणि त्या याच्यामुळे लोक मग फुटले झाले इकडे तिकडे, आणि मग त्यांनी ते मतदान नाही करून म्हणजे आम्हाला नाही दिलं, त्याने दिलं, त्याच्यामुळे तो पराभव झाला. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला सांभाळला जातो, त्या ठिकाणी एवढं मोठं अपयश तुम्हाला घ्यावं लागलं, नेमकी कशामुळं? एक सांगतो, अपयशामुळे सुद्धा नंतर पुढे खूप छलांग मारता येईल आणि आम्ही परत एकदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामाला लागू आणि आमचं परत एकदा त्या ठिकाणी आमचं जे वैभव होतं ते परत प्राप्त करू. त्यांना कष्ट खूप करणार. शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागणार. जोमाने कामाला लावतं. हा पराभव आम्ही पचवून त्या ठिकाणी विषयासारखं पचवून टाकू आणि तर आम्ही दाखवून देऊ की परत एकदा आम्ही बाळासाहेबांची कडवट शिवसैनिक आहोत, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आम्ही परत आमची ती परिस्थिती निर्माण करून दाखवू उद्धवसाहेबांना. म्हणजे गुलमंडीवर त्या ठिकाणी आमचे चारी मशाल येणार होते. आमचा भैया पण खूप मोठ्या प्रमाणात, लक्ष्य भैया पण खूप मोठ्या प्रमाणात कामाला लागला होता आणि थोडे मतांनी पडला, 217 मतांनी पडला होता फक्त. जर आता MIM आला, मग आपल्या इथल्या मतदारांनी समजून घेतलं पाहिजे MIM कसा आला, MIM का येऊ लागला, परत काहीतरी होणार का काय पुढे. चंद्रकांत खैरे साहेब होते. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.